चॅप्टर नंबर 5 प्रॉब्लेम सीट 19 बेसिक कन्सेप्ट टॉपिक आहे कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन. बेसिक कन्सेप्ट आहे. फर्स्ट ऑफ ऑल फ्रॅक्शन म्हणजे काय? फ्रॅक्शन म्हणजे काय? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. न्यूमरेटर वरची संख्या न्यूमरेटर असतात आणि खालची संख्या डिनॉमिनेटर असते. वरची संख्या न्यूमरेटर आणि खालची संख्या डिनॉमिनेटर. एक्झाम्पल 5/8. 5/8 तर 5 जी आहे ती आहे न्यूमरेटर, 8 जे आहे ते डिनॉमिनेटर. मेथड नंबर 1 सेम डिनॉमिनेटर्स. छेद समान असेल तेव्हा काय करायचं? जर दोन फ्रॅक्शनमध्ये डिनॉमिनेटर सेम असेल तर काम खूप सोपं आहे. रूल काय आहे? फक्त न्यूमरेटर कम्पेअर करायचं. एक्झाम्पल 3/8 आणि 2/8. जो न्यूमरेटर हा जो डिनॉमिनेटर आहे 8, याला काय करायचं? डिनॉमिनेटर सेम आहे 8. आता न्यूमरेटर बघूया. न्यूमरेटर किती आहे? 3 आणि 2. याच्यातला मोठा कोणता आहे? मग 3 हे करायचं. सो 3/8 आणि 2/8 हे कसे आहे? ट्रिक आहे. सेम डिनॉमिनेटर असेल तर कम्पेअर करायचं. काय करायचं? फक्त न्यूमरेटर जो वरचा आहे न्यूमरेटर त्याला कम्पेअर करा. नेक्स्ट मेथड नंबर 2 सेम न्यूमरेटर. अंश जर समान असेल तर. आता दुसरी सिच्युएशन आहे न्यूमरेटर सेम आहे. रूल काय आहे? डिनॉमिनेटर कम्पेअर करा. याच्या आधी आपण न्यूमरेटर कम्पेअर करत होतो. आता यामध्ये डिनॉमिनेटर कम्पेअर करा. 5/9 न्यूमरेटर काय आहे? 5. 5 कसं आहे? वरती सेम आहे. डिनॉमिनेटर घेऊ. एक 8 आहे आणि इथे 9 आहे. 8 इज लेस दॅन 9. 8 इज लेस दॅन 9. डिनॉमिनेटर कोणता आहे? छोटा आहे. मोठा फ्रॅक्शन. डिनॉमिनेटर छोटा मोठा फ्रॅक्शन. डिनॉमिनेटर छोटा मोठा फ्रॅक्शन म्हणजे 5/8 इज ग्रेटर दॅन 5/9. ट्रिक आहे. सेम न्यूमरेटर सेम डिनॉमिनेटर गिव्स बिग फ्रॅक्शन. मेथड नंबर 3 क्रॉस मल्टिप्लिकेशन. दोन्ही वेगवेगळे असतील तर. जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही वेगळे असतील तर यूज करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. एक्झाम्पल 5/6 1/8 क्रॉस मल्टिप्लाय करू. 5/6 मल्टिप्लाय बाय 5/6 1/8 याला काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन असं हे. म्हणजे 5 मल्टिप्लाय बाय 8 इज इक्वल टू 40. 6 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 6. म्हणजे 40 इज ग्रेटर दॅन 6. सो 5/6 इज ग्रेटर दॅन 1/8. ट्रिक काय? क्रॉस मल्टिप्लाय कम्पेअर ॲन्सर. क्रॉस मल्टिप्लाय करायचं, ॲन्सर काय करायचं? मल्टिप्लाय कम्पेअर करायचं असं. मेथड नंबर 4 सिम्प्लिफिकेशन. सोपं करणं. काही वेळा फ्रॅक्शन सिम्प्लिफाय केल्यावर कंपॅरिझन सोपं होतं. एक्झाम्पल 14/16 आणि 7/8. 14/16 सिम्प्लिफाय केलं तर 7/8 येतं. कसं येतं 7/8? 14/16 7 2 14 आणि 7 2 14 आणि 7 8 2 16. 7 2 14 आणि 8 2 7 2 14 आणि 8 2 16. सो इक्वल आहे. कसे आहे? इक्वल. रिअल लाईफ एक्झाम्पल. समजा तुमच्याकडे पिझ्झा आहे. 1/2 म्हणजे याचा अर्धा भाग म्हणजे 1/2 आणि 1/4. 1/4 म्हणजे एका पिझ्झाचे 4 तुकडे. ऑब्विसली 1/2 कसा आहे? मोठा आहे. म्हणजे काय? 1/2 इज ग्रेटर दॅन 1/4. स्मॉलर पीसेस स्मॉलर फ्रॅक्शन्स. छोटे छोटे पीसेस आहेत छोटे फ्रॅक्शन. मोठे मोठे पीसेस आहेत मोठे फ्रॅक्शन. क्विक रिव्हिजन करूया. चला पटकन रिव्हिजन करूया. सेम डिनॉमिनेटर असेल तर खालचं जर सेम हे न्यूमरेटर हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर म्हणजे दोन सेम डिनॉमिनेटर असेल तर न्यूमरेटर चेक करायचे आणि न्यूमरेटर जर सेम असेल तर काय चेक करायचे? डिनॉमिनेटर. डिफरंट असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि सिम्प्लिफाय इफ पॉसिबल. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पुढचा कोणता टॉपिक हवा आहे. थँक्यू सो मच. कीप लर्निंग, कीप ग्रोईंग.